नमस्कार प्रेक्षकांनो, आमचे कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। त्यामध्ये आता अर्जुन हा जीजीला बाहेर जाण्यासाठी सांगताच अर्जुन आणि जीजी बाहेर येतात। तर तेवढ्यात मीडियावाले सुद्धा आता त्यांच्यासोबत बाहेर येतात। तर मीडियावाले म्हणतात, अर्जुन सर, आज काही तपास लागला का तुम्हाला? हे सगळं विषारी पाण्याचं जे प्रकरण आहे त्याचा छडा लागलाच पाहिजे। तेव्हा आता अर्जुन पुन्हा मीडियावाल्याला आता उत्तरं देऊ लागतो। अर्जुन आता मीडियावाल्यांसमोर बोलत असताना इकडे जीजी हा पटकन आता दीपाच्या शेजारी येतो आणि म्हणतो की काय नवीन कलेक्टर बाई, उद्या आमचं काम करणार ना? घाबरतच दीपा म्हणते की म्हणजे? तर जीजी म्हणतो की म्हणजे तुमच्या भावाने सांगितलेलं काम उद्या झालंच पाहिजे, नाही तर तुमच्या सगळ्या फॅमिलीला मी गायब करील बरं का। ते ऐकून आता दीपा घाबरते आणि आता जीजी हा दीपासोबत बोलत असतानाच तेवढ्यात मीडियावाले म्हणतात की अपर्णा मॅडम, जीजी आणि तुम्ही एकत्र कसे? आहो, यांच्या काही प्रोजेक्टला तुम्ही बंदी घातली होती आणि यांना अटक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते, पण आज तुम्ही तर एकत्र दिसताय। ते ऐकून आता जीजी आणि दीपा हे मीडियावाल्याकडे बघू लागतात। जीजी म्हणतो की आता जुन्या गोष्टी उघडण्याची गरज नाही। या शहरासाठी ही जी परिस्थिती ओढावली ना, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। तेव्हा मागच्या सगळ्या गोष्टी विसरून कलेक्टर मॅडमला ना मी कामावरती रुजू होण्यासाठीच ते सांगायला आलोय। इकडे आता जीजी म्हणतो की उद्या कलेक्टर मॅडम ना सगळा कार्यभार त्यांच्या हातात घेतील आणि उद्या त्या कामावरती रुजू होतील। इकडे आता अर्जुन विचार करतो की ऑफिसमधल्या कामांना मी दीपाला कसे ऑफिसमध्ये घेऊन जाऊ? जीजी म्हणतो की हे बघा, आजच्या पुरतं हे सगळं बस झालं। अजून जर तुम्हाला तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे हवी असेल तर माझ्या बंगल्यावरती उद्या तुम्ही आल्यात तरी चालेल। आणि आता जीजी हा सगळ्या मीडियावाल्यांना तिथून घालवतो। त्यानंतर जीजी हा दीपाला म्हणतो की कलेक्टर बाई, उद्या ना सगळा कार्यभार सांभाळण्यासाठी आणि हातात घेण्यासाठी तुम्ही कलेक्टर ऑफिसला पोहोचा बरं। आणि आता लगेच जीजी तेथून निघून जातो। अर्जुनला आता राग येतो। जीजी जाताच इकडे अर्जुन हा दीपाला म्हणतो की तुला शहाणपणा करायची काय गरज होती आणि कलेक्टर ऑफिसला जायचं कशाला सांगितलंस तू? तेवढ्यात डोक्याला हात लावत आहो दीपा म्हणते की साहेब, तुम्हाला काही कळतंय का? मी हे जे काही करते ते आपल्यासाठीच करते आणि हे सगळं जीजी समोर बोलायची तुला काय गरज होती दीपा? असे अर्जुन बोलताच आता दीपा म्हणते की अहो, शहरात अजून खूप मोठे प्रॉब्लेम आहे, ते सगळे आपल्याला सॉल्व करायला हवेत, नाही तर परिस्थिती अजून बिकट झाली असती, म्हणून मला तसं बोलावं लागलं। आणि आता मला गायतोंडेंनी सगळं सांगितलं। अहो, कलेक्टर ऑफिसमधून आदेश निघणार आहे आणि तो आदेश काढायला मला कलेक्टर ऑफिसमध्ये जावं लागणार ना, असे दीपा अर्जुनला बोलते। आणि तेवढ्यात आता विचार करत आता अर्जुन म्हणतो की तू कलेक्टर ऑफिसला दीपा येऊच नको, मी सगळे काही डॉक्युमेंट्स इकडे घेऊन येईल, तू इकडेच सह्या कर। दीपा म्हणते ठीक आहे, चला तर मग। आणि आपल्याला त्या डॉक्टरांनी सांगितले ना, एक्स्ट्रा डॉक्टर लागणार आहे, त्यासाठी अहवाल तयार करायला हवा आणि त्या अहवालावर माझी सही लागणार आहे, तो अहवालसुद्धा घेऊन या। असे आता ज्या ज्या डॉक्युमेंट्सवर तिच्या सह्या लागणार आहे ते सगळं आता दीपा ही अर्जुनला आणावयास सांगते। अर्जुन आता संशयाच्या नजरेने दीपाकडे बघत असतो आणि दीपा म्हणते की अजून खूप काही गोष्टी आहेत, औषधं बदलायची आहेत, नवीन औषधं आणायची आहेत, त्यासाठी सुद्धा सह्या लागतील। आणि दीपा म्हणते एक काम करा ना, अख्खा ऑफिसच तुम्ही इथे घेऊन या, मी सगळ्या ऑफिसमध्ये त्या डॉक्युमेंट्सवर इथेच सगळ्या सह्या करून टाकते। आणि अर्जुन आता दीपाला सांगतो की ती काहीही होऊ दे दीपा, तू काहीही ऑप्शन काढ, पण मी तुला तिकडे कलेक्टर ऑफिसला जाऊ देणारच नाहीये। ते ऐकून दीपा म्हणते साहेब, तुम्ही काय बोलू राहिले असं? अहो, त्या कलेक्टरच्या खुर्चीवर मी तर बसणारच नाही। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग तुला ऑफिसला जाण्याची गरज नाहीये, तरी तू कशाला मला आग्रह धरतेस? तेव्हा आता दीपा पुन्हा सांगते की मी जर ऑफिसला गेले तर सगळं काही नीट होईल साहेब, मी तुमच्या भल्यासाठी बोलते आणि तुम्ही माझ्यावरच ओरडतायत। आणि तेवढ्यात आता अर्जुनला गायतोंडेचा फोन येतो। तेव्हा आता गायतोंडेंना अर्जुन बोलतो की हे बघा, उपचारादरम्यान काहीही कमी पडता नाही, जे काही सगळ्या फॅसिलिटी पाहिजे ना त्या सगळ्या फॅसिलिटी पुरवा आणि पुढे काय काय होतं त्याचा सगळा फॉलोअप मला देत राहा, असे आता अर्जुन हा गायतोंडेला बोलतो। आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते बघितलं का, मला ऑफिसला गेलंच पाहिजे, नाहीतर असे फोनवरती फोन येतच राहणार। विचार करत आता अर्जुन म्हणतो ठीक आहे दीपा, मग जाऊ दे आपण कलेक्टर ऑफिसला। दीपा म्हणते की आता कसे बरोबर बोललात। आणि त्यानंतर आता अर्जुन हा आतमध्ये निघून जातो। तेवढ्यात आता दीपा ही राजाला फोन करते। राजा म्हणतो बोल ना ग दीपे। तर आता दीपा म्हणते की हा आपल्या कामासाठीच फोन केलाय मी आणि उद्या तो इन्स्पेक्टर साहेब मला कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहे। ते ऐकताच आता राजा खुश होतो आणि म्हणतो की काय बोलतेस दीपे तू? तेव्हा आता दीपा म्हणते की हो राजा। दीपा म्हणते की पण राजा, मला आता खूप भीती वाटू राहिली, आपण जे काही करू राहिलो ना आणि त्यामध्ये जर आपल्याच अंगावरती आलं तर आपण खूप अडकू। तर आता राजा म्हणतो दीपे तू काही घाबरू नकोस, काहीच होत नाहीये।
राजा म्हणतो की दीपे, आता मला तो अतिशय आनंदाची बातमी सांगितली ताई, ताबडतोब आता मी माझ्या साहेबांना फोन करून सांगतो. दीपा म्हणते की काय फोन करून सांगतो, तुझा साहेब आला होता इथे, मला धमकी देऊन गेला, जर तू उद्या काम केलं नाही तर तुझ्या फॅमिलीला गायब करील म्हणून. आणि तू काय तुझ्या साहेबाला सांग, ही दीपा काय चीज आहे ना त्याला अजून माहिती नाही. तेव्हा आता राजा म्हणतो दीपा माझ्याशी नीट बोल. आणि आता राजा म्हणतो अजून काय म्हणाला तो. दीपा म्हणते की त्याने मला कलेक्टर ऑफिसला यायला सांगितले आणि तुमचा पदभार आणि कार्यभार तो व्यवस्थित सांभाळा आणि माझं काम करा असं सांगितलं. तेव्हा आता राजा म्हणतो हे बघ दीपा, एकदा का त्या डॉक्युमेंट्सवर सह्या झाल्या ना, आपण त्याच्याकडून पैसे घेऊ आणि इथून निघून जाऊ. मग काय तुला कलेक्टर बाई बनायची गरजसुद्धा लागणार नाही. आणि दीपा म्हणते की जर सही नाही केली तर. तेव्हा राजा म्हणतो की जर सही नाही केली तर तो जो बोलला ना ते तो करूनच दाखवील. दीपा म्हणते की चिल्ली पिल्ली कुठे आहेत. राजा म्हणतो आहेत ना, खाऊन पिऊन लोळू राहिलेत. दीपा म्हणते बरं मी ठेवते मी. दीपा पुन्हा म्हणते दाद्या अरे ऐक ना. राजा म्हणतो हे बघ दीपे, आडेओढे घेऊ नकोस, नाही तर आपल्या सगळ्या गोष्टींचा बोऱ्या होईल बरं का. दीपा आता फोन ठेवते आणि विचार करते की नाही माझ्या चिल्ली पिल्लीसाठी मला हे काम करावंच लागेल, नाही तर माझ्या चिल्ली पिल्लींचं भविष्य खूप अंधारात असेल. एकदा का हे काम झालं की माझ्या चिल्ली पिल्लींना घेऊन मी दूर कुठे निघून जाईल. तेव्हा दीपे आपल्याला हे काम करावंच लागेल आणि आपल्याला सह्या कराव्याच लागतील असा विचार आता दीपाने केलेला असतो. इकडे आता खरी आप्पी ही तिला बांधलेल्या जागेवरच झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता बिरजू हा शेजारी आता बसलेला असतो आणि आता त्याचा मोबाईल उघडून चॅनलवर आता शहरात काय घडामोडी चालू आहेत याच्या सगळ्या बातम्या आता बिरजू ऐकत असतो. आणि त्याच वेळेस तो आवाज आता खऱ्या आप्पीला येत असतो आणि तो आवाज ऐकून आता खरी आप्पी उठून बसते. तर त्यामध्ये आता न्यूज आलेली असते की शहरामध्ये खूप लोक आजारी पडत आहे आणि सगळं शहर आता हॉस्पिटलकडे धाव घेत आहेत आणि सगळ्यांना खूप त्या विषारी पाण्यामुळे त्रास होत आहे. हे सगळं आता खरी आप्पी ऐकते. आणि आता खरी आप्पी आता टेबलवरचा खिळा, तो अंकुजीदार खिळा आपल्या हातात घेते आणि ती साखळी आता कापण्याचा प्रयत्न करू लागते. पण तेवढ्यात आप्पी विचार करते की नको, हा शेजारी बसलेला आहे, त्याला जर आवाज गेला तर तो पुन्हा आपल्याकडे येईल. आणि आता पुन्हा आप्पी विचार करते की काय करू. आणि त्याच्याकडे बघत आता आप्पी मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही, काय चाललंय ते. आणि ते सगळं बोलत असताना त्या आवाजात आता आप्पी त्या अंकुजीदार खिळ्याने ती साखळी आणि ती कुलूप आता कट करण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे आप्पीचे ते ओरडणे ऐकून आता बिरजू म्हणत असतो की ओरडा कलेक्टर मॅडम, ओरडा, कितीही ओरडा, किती जरी तुम्ही ओरडल्या तरी आता तुमचा काहीच फायदा होणार नाही असे म्हणत त्या बातम्या मोबाईलवर बघत आता बिरजू हसत असतो. आणि इकडे ओरडतच आता आप्पी अंकुजीदार खिळ्याने ती साखळी कट करत असते. आणि आता आप्पी ही मोठमोठ्याने ओरडत असते, का माझ्या जीवाशी खेळताय, मला सोड तू, आणि माझ्या जीवाशी असं खेळून तुम्ही काय चालवलंय बाहेर. आणि ते सगळं बोलत असताना आता दीपा ही ती साखळी कट करत असते. इकडे आता मोबाईलवर त्या बातम्या बघत आता बिरजू हा ओरडा कलेक्टर मॅडम, कितीही ओरडा, आता काहीच फरक होणार नाही असे म्हणत बातम्या बघत असतो. आणि आता बिरजू म्हणतो की कलेक्टर बाई, अहो खरी माझ्या तर पुढे आहे, अजून तर काहीच नाही, उद्यापर्यंत बघा तुमच्या शहराचं काय काय होतंय ते. आणि लगेच आता बिरजू हसतच बातम्या बघू लागतो. तर इकडे जोरजोराने आप्पी ते कुलूप तोडत असते आणि अखेरीस ते कुलूप तोडण्यात आता आप्पी यशस्वी ठरलेली असते आणि त्या कुलपाचं लॉक आता उघडलेलं असतं. ते बघून आता आप्पी खूप खुश झालेली असते. आणि इकडे आता दीपा ही बेडरूममध्ये येते आणि विचार करते की उद्या जर आपण सही केली ना तर मग सगळं काम एकदम बरं होईल. तेवढ्यात अमोल आता तिथे अभ्यास करत असतो आणि अमोल म्हणतो काय मा, कसला विचार करतेस. दीपा आता अमोलचं बोलणं ऐकून डचकते आणि आता दीपा अमोलकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता अमोल म्हणतो की मा काय बोललीस तू. तर दीपा म्हणते कुठे काय. आणि दीपा आता अमोल शेजारी बसते. तेवढ्यात आता अमोल म्हणतो की अगं मा, शहरात खूप लोक आजारी पडलेत ना, तेव्हा आम्ही स्कूलमध्ये प्रभात फेरीसुद्धा काढली होती. अमोल म्हणतो की आम्ही सगळ्यांना सांगत होतो की स्वच्छ प्या, पाणी प्या म्हणून. आणि त्यानंतर हसतच दीपा म्हणते की मग तुम्ही अशी प्रभात फेरी काढली ना, आता बघा सगळ्या मुलांचा आजार पळून जाईल. अमोल खुश होत म्हणतो की थँक्यू मा,
तर आता दीपा म्हणते की चला आता आपण खाली जाऊन जेवण करूयात. अमोल म्हणतो एवढ्या लवकर? दीपा म्हणते एवढ्या लवकर म्हणजे लवकर जेवायचं आणि लवकर झोपायचं, मग उद्या सकाळी तू लवकर उठून शाळेत जाणार ना. इकडे आता अमोल विचार करतो की पहिल्यांदा माझी माझी काळजी घेऊ राहिली आणि पहिल्यांदा माझ्यासोबत ती प्रेमाने बोलती, असा अमोल विचार करत असतानाच दीपा म्हणते काय रे काय झालं, कसला विचार करतोयस? अमोल म्हणतो की काही नाही ग मा. आणि आता अमोल म्हणतो की मा तू सुद्धा आता शहरासाठी चांगलं काम करू राहिली आणि असंच तू चांगलं काम कर बरं का. तेव्हा आता असंच दीपा म्हणते की हो अरे मी सुद्धा शहरासाठी चांगलं काम करील आणि चल आता आपण जेवायला जाऊयात, असे म्हणत पटकन आता दीपा पुढे निघून जाते. तर अमोल हा फक्त दीपाकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर आता पुन्हा अमोल विचार करतो की ही मला दिलेलं प्रॉमिस विसरली का, मला वाटतं ही माझी माच वाटत नाहीये. अमोल आता नाराज होतो. तर इकडे दीपा पटकन बेडरूममध्ये येते आणि आता समोर दीपाचे फोटो लावलेले असते. त्याप्रमाणे दीपा आता कलेक्टर ऑफिसला जाण्यासाठी अप्पीसारखी तयार होऊ लागते आणि कानामध्ये आता कुंडले आणि ते सगळ्या वस्तू घालू लागते. आणि तेवढ्यात आता अर्जुन सुद्धा त्याचे आवरून आता तिथे येतो. तर दीपा ही आरशासमोर आता नटत असते, लिपस्टिक लावत असते, केस मोकळे सोडून आता व्यवस्थित अप्पीसारखी दिसण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्जुन ते बघतो आणि अर्जुनला आता आपल्या खऱ्या अपर्णाची आठवण येते. जेव्हा आता अपर्णा नटून आरशात अर्जुनच्या पाठीमागे उभा राहून बघत होती, ते सगळे प्रेमाचे क्षण आता अर्जुनला आठवू लागतात. आणि ते अप्पी ही आरशासमोर असताना आपण कसे अप्पीच्या कानात कुंडले घातले होते हे आता अर्जुनला प्रेमाचे क्षण आठवतात. तेवढ्यात आता दीपा ही अर्जुनकडे बघते. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सॉरी दीपा, पण मला अप्पीची आठवण आली. तर हसतच दीपा म्हणते वाटलंच मला, तरीसुद्धा मी विचार करते की साहेब माझ्याकडे हाताची घडी घालून असे एकटक का बघतायत म्हणून. आणि तेवढ्यात आता दीपा हसतच म्हणते जाऊ द्या ना हो साहेब, ते सगळं सोडा, पण या कपड्यात मी कशी दिसू राहिली सांगा. तर आता अर्जुन म्हणतो की दीपा, तर आता दीपा म्हणते की जाऊ द्या ना साहेब, तशीसुद्धा आपल्यामध्ये फ्रेंडशिप आहे ना, तेव्हा सांगा मी कशी दिसते. आणि तेवढ्यात आता अर्जुन आता आडेओढे घेत म्हणतो की अगं दीपा. तर आता दीपा म्हणते मुद्द्याचं बोला साहेब, डायरेक्ट कशाला लाजताय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की दीपा तू दिसतेस खरं तर अप्पीसारखी, पण मी आता कशी स्वतःची ओळख करून देऊ. तर आता दीपा हसू लागते. हसतच आता दीपा म्हणते साहेब तुम्हाला तर दुसऱ्याचं कौतुकसुद्धा करता येत नाही. बरं जाऊ द्या साहेब, मला तुम्हाला एक सांगायचं आहे आणि मला तुमचे आभार मानायचे. आणि दीपा म्हणते की मला काहीच लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण मला तर तुम्ही कलेक्टर बनवलंय. हसतच अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा मी काहीच नाही केलं. तर आता दीपा म्हणते खोटं का होईना पण बनवलं ना मला तुम्ही कलेक्टर, आणि त्यासाठी मला तुमचे आभार मानायचे. आणि त्यानंतर आता खुश होत दीपा म्हणते की बाहेरचं जग काय असतं ना हे साहेब तुमच्यामुळे मला कळलं आणि एवढे भारी कपडे मला घालायला मिळाले. आणि खुर्चीवर बसत आता दीपा म्हणते की मला तर एकदम भारी वाटू राहिलंय, जसे काय मला वाटतंय मी कलेक्टरच आहे. अर्जुन आता दीपाकडे बघू लागतो आणि पटकन आता अर्जुन म्हणतो बरं दीपा झालंय का तुझं, चल आता आवर पटकन आता दीपा म्हणते की साहेब तुम्ही पटकन वसकून असे माझ्या अंगावर येतात बरं का, तेव्हा तुम्ही माझे ना खूप डोक्यात जात आहे. तुमच्या आता खिशाला बंदूक आहे म्हणून मी तुम्हाला जाऊ देते. दीपा म्हणते की उगं तुमच्या कमरेला बंदूक आहे म्हणून मी गप्प आहे, नाही तर ही दीपा काय चीज आहे तुम्हाला माहितीच नाही. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो म्हणजे दीपा तुम्हाला काहीच घाबरत नाही का, तू फक्त माझ्या बंदुकीलाच घाबरते का. तेव्हा आता दीपा म्हणते की मी कोणाच्या बापाला नाही घाबरत, तुम्ही माणूस भला आहे ना म्हणून मी तुमचं ऐकून घेऊ राहिले साहेब. आणि विचार करत आता दीपा म्हणते की उद्या मी कलेक्टर ऑफिसला जाऊ राहिले म्हणून तुम्ही माझ्या संग असे कडवटपणाने बोलतायत बरोबर ना. हसतच अर्जुन म्हणतो की दीपा तसं नाहीये ग. अर्जुन म्हणतो की ज्याने त्याने कष्टाने कमवलेली गोष्ट त्यालाच मिळावी असं मला वाटतंय, म्हणून मी तुला कलेक्टर ऑफिसला यायला नकार दिला होता. अर्जुन म्हणतो की या कलेक्टरच्या खुर्चीसाठी आप्पीने खूप मेहनत घेतली. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की बघ दीपा तुझा वडापावचा गाडा आहे ना. तर लगेचच बोट करत लगेच दीपा म्हणते हे बघा त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. तर आता अर्जुन म्हणतो बघितलं का दीपा, तुला बोलायला गेलं तर तुला कसा राग आला. तेव्हा आता दीपा म्हणते की हे बघा दीपा कुणालाच लुटत नाही आणि दीपाच्या पैशाला ज्याने हात लावला ना त्याला दीपा सोडत नाही. दीपा म्हणते हे बघा कलेक्टर ऑफिसला मी का जाऊ राहिले ना ते तुम्हाला सुद्धा चांगलंच माहीत आहे. अर्जुन म्हणतो मी कुठं काय म्हणालो दीपा, माझी त्याबाबत काहीच तक्रार नाहीये. तेव्हा आता दीपाकडे बघत आता अर्जुन म्हणतो हे बघ
अपर्णासाठी ते कलेक्टर ऑफिस एक मंदिर आहे, दीपा मंदिर, आणि तिथे येणारा प्रत्येक सर्वसामान्य नागरिक म्हणजे अपर्णाचे देवता आहे. तेव्हा प्लीज तिथे येणाऱ्या माणसांचा तू आदर कर असे अर्जुन दीपाला सांगतो. आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते, बरं साहेब चला उशीर होतोय, जाऊ की आपण आता लवकर. आणि अर्जुन म्हणतो की चला. आणि इकडे आता सगळेजण अपर्णा कामावरती जायला निघाल्याचे कळताच आता समोर उभे असतात. रुपाली आता औक्षणाचे ताट घेऊन समोर येते आणि म्हणते की अखेर चला आता अपर्णा ही कामावरती रुजू व्हायला निघालीच. आता स्वप्नील म्हणतो की अखेर कामामुळे आणि शहरातील या सगळ्या परिस्थितीमुळे अपर्णाला कामावर जाण्यासाठी भाग पडावंच लागलं. मोना म्हणते की वंशाना काम करताना खूप चांगल्या दिसतात. विनायक आणि बापूसुद्धा खूप खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात अर्जुन हा दीपाला घेऊन तिथे येतो. दीपाकडे बघत विनायकराव खुश होतात आणि म्हणतात की आज खरोखर आपली अप्पी ही पहिल्यासारखी दिसायला लागली. अर्जुनसुद्धा आता खुश होऊन त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो, कदम सगळे सण एकदमच खुश दिसतात. दीपक म्हणतो की दाजीबा असं काय करता, दीदी आज कामावर चालली. आणि पटकन रुपाली पुढे येत आता दीपाचं औक्षण करते आणि त्यानंतर मोना सुद्धा दीपाचं औक्षण करते. मोना म्हणते की चला आता वंशात त्याच जोमाने पुन्हा कामाला लागा. तर बापू म्हणतात की अपर्णा तू कलेक्टर का झाली हे तुला चांगलं माहिती ना. आणि तेवढ्यात अमोल म्हणतो, मा का झाली होतीस तू कलेक्टर, सांग ना मला. दीपा काहीच बोलत नसते तर अमोल म्हणतो, सांग ना मा तू बोलत का नाहीयेस. आणि आता दीपा ही अमोलला काय उत्तर देणार. आणि आता खोटी सही करायला कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेल्या दीपाला खरी अप्पी सुटून आता कशी अडवणार. आणि बिरजू आणि जिजीचा गेम करत खोटी सही दीपा करत असताना आता अप्पी तिथे येऊन दीपाला कशी थांबवणार हे बघण्यासाठी आणि अप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.